हे बघूया आपण. चंदन या या चंदन या या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. चंदन या. हा राहू दे ना, मला सांगा एक मिनिट वेळ द्या. हे खोला. हा चंदन या इकडं. पहिला सगळ्यात महत्वाचं, आमची बहीण निवडून आली आहे, त्यांना शुभेच्छा देऊ. त्यांना सभागृहामध्ये बाहेर होते, आता आत आलेत आणि ते शिक्षक आहेत. त्यांना ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जायचं आहे बरं का सोलापूरकर. बाप बिचारी खरंच खरं काम चांगलं केलंय पक्षाचं. मला सांगा ताई, काय विद्यार्थ्यांना सांगाल इथं आल्यावर? हे सगळे विद्यार्थी म्हणण्यापेक्षा सगळे माझे सहकारी आहेत. जे नवीन नगरसेवक आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीचं काम, त्याचबरोबर महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतं त्याला मी नक्की मार्गदर्शन करेल. विविध विषयावरती कसं त्यांनी बोलावं, कशा प्रकारे अभ्यास करावा आणि सभागृहामध्ये त्याची मांडणी कशा प्रकारे करावी आणि आपल्या जनतेच्या हिताचे, लोकहिताचे विषय कसे व्हायला पाहिजेत, शहराची ज्या गोष्टी व्हायच्या राहिल्यात अजून बऱ्यापैकी त्या गोष्टी कशा करून घेता येईल आणि मग शासन दरबारी केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजनेतून कसा निधी आणून काम करता येईल याची सगळी माहिती नवीन नगरसेवकांना उपलब्ध करून देईन, त्यांना मार्गदर्शन करेन. याच्यासाठी मला सभागृहामध्ये माननीय पालकमंत्री आणि आमचे देवेंद्रदादा फडणवीस यांनी पाठवलेलं आहे. मला सांगा ताई, किती कॉप्ट नगरसेवकाची निवड झाली आता आता सभागृहामध्ये? 8 नगरसेवकांची निवड झाली. एक नगरसेवकाचं पेंडिंग आहे, ते पुढच्या परिवहन आणि सदस्यांच्या बरोबर त्या नगरसेवकाची पण निवड होऊन जाईल. मला सांगा, हे जे कॉप्ट नगरसेवक पक्षाने दिलंय त्या यंत्रणेत तुम्ही सगळेजण होता, किती वर्षासाठी हे कॉप्ट नगरसेवक आहे? 2.5 वर्षासाठी ही निवड केलेली आहे. 2.5 वर्षानंतर पुन्हा दुसऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. म्हणजे 2.5 वर्षानंतर दुसरे नगरसेवक असणार आहेत. हो, म्हणजे प्रत्येकाला संधी देण्यासाठी, प्रत्येकाला देऊ शकणार नाही परंतु जास्तीत जास्त लोकांना संधी देण्यासाठी, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. जगदीश पाटला बरोबर तुम्ही आला होता इकडं, आणि जगदीश पाटलाचं काय झालं त्यांचं? जगदीश पाटलांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली होती परंतु पक्षाने निर्णय घेतलाय की त्यांना आता म्हणजे संधी दिली होती, ज्यांना अजिबातच संधी दिलेली नाही त्यांचा विचार केला गेलेला आहे. सर्व सोलापूर वासियांना काय सांगाल तुम्ही? आता आमचे 100 पर्यंत जवळजवळ नगरसेवक आलेले आहेत. सर्व सोलापूरकर वासियांना हा आनंदाचा क्षण आहे आणि प्रत्येकाला खात्री आहे की हे नगरसेवक जनतेच्या आणि हिताची आणि त्याचबरोबर सोलापूरच्या विकासाची कामं करतील आणि त्यांनी ती करावीत अशा प्रकारची मी आणि त्यांनी ती सुचवावीत अशा जनतेला आवाहन करीन आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांकडनं काम करून द्यावं अशा प्रकारची जनतेला विनंती करते. मला सांगा, तुम्ही एक शिक्षक आहेत ताई, आणि त्या शिक्षणासाठी रोहिणीताई तडवळकरचा काय प्रयत्न असणार आहे आपल्या महापालिकेच्या शाळा वाढवण्यासाठी? महापालिकेतले आपले 261 झोपडपट्ट्या आहेत आणि त्या झोपडपट्ट्यातले जे गोरगरीब आहेत आणि त्यांना चांगली शाळा म्हणजे संस्थेमध्ये शिक्षण मिळत नाही. आपली महापालिकेचे जे शिक्षण संस्था आहेत, सगळे आपलं शिक्षण शाळा आहेत, तर त्यासाठी रोहिणीताईचा काय प्रयत्न असणार आहे? महानगरपालिकेच्या शाळांची दर्जावाढ करणे, आमच्या अनेक नगरसेवकांना यामध्ये लक्ष घालायला सांगू. ज्यांना या शिक्षणाविषयी आस्था आहे, ज्यांना आवड आहे अशांना सांगून महानगरपालिकेच्या शाळेची दर्जावाढ होईल. विद्यार्थ्यांना उत्तमात उत्तम शिक्षण मिळेल आणि शिक्षकांना पण त्यांना पण चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यावं अशा प्रकारचं प्रशिक्षण आणि सूचना मी नक्की देईन आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद, शुभेच्छा ताईला. मी ताईच आपल्या घेतलंय, बिचारी काम केले आहे. आता हे सगळेच नगरसेवक हिला साथ द्यावं आमच्या बहिणीला अशी अपेक्षा आहे. मी राहुल रणदिवे सह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.